संदेश या फलंदाजाची झेल शेवटच्या चेंडूवरती जमिनीला दान झाली. त्यानंतर एक सिंगल धाव आली. नक्कीच संकेत फलंदाजीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल नरेशजी पवार यांच्याकडून, जर इथून विकेट प्राप्त केली तर. पहिला चेंडू असेल. यावेळेला पहिल्या चेंडूवरती बीट केलंय. जोरदार अपील मैदानामध्ये, पंचांचं बोर्ड आकाशामध्ये. पहिली विकेट संकेतची. दुसरा चेंडू हाताळतात. काय कमालीची गोलंदाजी पाहतोय. जरी दुसऱ्या षटकामध्ये पुष्करने खराब कामगिरी केली असेल, त्यानंतर कमबॅक करत असताना गोलंदाज संकेत आपण मैदानामध्ये पाहतोय. 2 चेंडूमध्ये एकही धाव खर्च केली नाहीये. बॅक टू बॅक तिसरा चेंडू, हा सुद्धा डॉट आहे. नक्कीच गणेशजी देशमुख यांच्यासाठी सुद्धा पारितोषिक असेल नरेश पवार यांच्याकडून. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल. अगदी 40+ खेळाडू आहेत आणि ते संकेत पूर्णपणे बांधून ठेवतात. सांगत असताना मी सुद्धा गुंडगेकरांचा. इथून काय गोलंदाजी आपण पाहतो मैदानामध्ये. सलग 3 चेंडू डॉट घेतले जातात. इथून 4 चेंडूचा खेळ समज झालाय. 5वा चेंडू असेल. सलग 5वा आणि इथून आपण पाहतोय गणेशजी स्वतःहून निघलेत. नक्कीच आपण पाहतोय खेळाडू वृत्ती दाखवली आहे गणेशजी यांनी. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतील प्रभाकरजी देशमुख. आपण पाहतोय यावेळेला फटका सजवलं होता आणि इथून काय घडतंय मैदानामध्ये. आणि ते मेडन षटक आपण पाहतोय. पहिलं षटक मेडन षटक हाताळलं होतं. त्यानंतर गुंडगेकरांकडून गुंडगेच्या संघामधला संकेत फालांडे ते दुसरं षटक मेडन हाताळतोय. वैयक्तिक दुसरं षटक हाताळत होते या इनिंग्स मधलं, ते सुद्धा मेडन आलंय. 4 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. स्कोर कार्ड होती धावा आपण पाहतोय 22 आहेत. आणि आता आनंद मैदानामध्ये आलाय बायकर मॅन. त्याच्यासाठी सुद्धा नरेश पवार यांच्याकडून पारितोषिक लागलं जाते. प्रत्येक षटकासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज झालेत. बॉलर नेम ऋषी साळके.